नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालयात तुमचं स्वागत करत आहे। आज जो आपला धडा आहे त्याचं नाव काय? कहाणी लेखन। काय आहे कहाणी लेखन आणि हा धडाचा हा पहिला सीझन आहे। तर चला बघूया कहाणी लेखन काय आहे, कसा लिहिणार आहे, चला बघूया। बघा, कहाणी लेखन कसं लिहिते किंवा त्याचे काही कारण आहे, कसं लिहिणार आहे ते आपण पाहणार आहे पहिले। तर चला बघूया। कहानी लिखने के लिए कुछ ध्यान देने योग्य बातें हैं। जेव्हा तुम्ही कहाणी लिहिणार त्याचे काही योग्य बातमी आहे की कशा लिहायचं आहे। तर कहानी लिखने अपने आप में एक बहुत बड़ी कला है। कहाणी जे आपण लिहितो ते अपने मतलब स्वतःच्या मनात एक खूपच मोठ्या कला आले आहे। बारीक बातों को ध्यान में रखकर ही कहानी लिखनी चाहिए। खूपच बारीक बातमी दिलेल्या आहेत त्याबद्दल ही आपल्याला कहाणी असं लिहायचं आहे। अच्छी कहानी लिखने के लिए जिन बातों पर ध्यान देना आवश्यक है वो हम यहाँ पर लिखते हैं। जेव्हा आपण छान गोष्टी, कहाणीला गोष्टी पण म्हणतात, छान गोष्टी लिहितात त्यामध्ये काय आवश्यक गुण आहे किंवा काय कसं लिहायचं हे मी तुम्हाला लिहिणार आहे किंवा इथे खाली लिहित आहे। बघा, पहिला, कहानी की रूपरेखा अपने दिमाग में ठीक से बैठ जानी चाहिए। जेव्हा आपण कहाणी लिखतात त्याची रूपरेखा आपल्या मनात खूपच नीट प्रमाणे ठेवलेली जाणार आहे। दूसरा, कहानी के मुख्य विषय क्या है इसे शुरू के अंत तक भूलना नहीं चाहिए। आणि जेव्हा आपण कहाणी लिहितो त्याबद्दल आपला जो मुख्य विषय आहे त्याला सुरू म्हणजे सुरुवात से अंतपर्यंत त्याला असं लिहायचं ना, असं बोलायचं नाही की काय करायचं आहे किंवा काय लिहायचं आहे। कळलं? हो। तीसरा बघा, कहानी आरंभ करने के बाद उसका विकास ठीक ढंग से होना चाहिए। जेव्हा आपण कहाणीची सुरुवात करते त्यांचा विकास ठीक प्रमाणे ही होणार पाहिजे। इसका ध्यान रखना है कि कौन सी बात पहले और कौन सी बात बात बाद में रहे। आणि याचा तुम्ही ठरवून घ्या की पहिला कोणती गोष्ट लिहिणार किंवा पहिला कोणता वाक्य लिहिणार आणि नंतर कोणता वाक्य लिहिणार आहे आम्ही। चौथा, एक संकेत के साथ दूसरे संकेत को बड़े ही अच्छे ढंग से जोड़ने की आवश्यकता है। आणि जेव्हा आपण एक संकेत लिहितो त्यातून दुसरा संकेतला अच्छे खूप नीट प्रमाणे जोडून लिहायचं हा खूपच महत्त्वाची गोष्टी किंवा आवश्यकता आहे, ताकि कहानी की सभी बातें एक दूसरे के साथ जुड़ी हुई लगे। ताकि म्हणून आपल्याला जे कहाणीची सुरुवात आहे किंवा त्यांची जी बातमी एक दुसऱ्या समोर जुडलेली आहे असं आपल्याला विचार करायचा आहे। पाचवा, कहानी में भाषा की ओर भी ध्यान देना चाहिए। कहाणीमध्ये आपल्याला भाषा यापर्यंत भी आपल्याला समोर असं लिहायचं आहे की यांचा शब्द कसा प्रमाणे होणार किंवा याचा कसे। शब्द और मुहावरे का सही उपयोग करना चाहिए। आणि याबद्दल आपल्याला शब्द किंवा यांचे जे मुहावरे आहेत त्याचा नीट प्रमाणे उपयोग करायचा आहे आणि सही उपयोग करायचा आहे। आता इथे बघा, सहावा, कहानी का अंत बहुत प्रभावशाली होना चाहिए। आणि त्याचा अंत खूपच प्रभावशाली होणार पाहिजे। सातवां, कहानी का शीर्षक भी रोचक होना चाहिए जिससे पढ़ने वाले के मन में कहानी पढ़ने की उत्सुकता रहे। इन बातों को ध्यान में रखकर कहानी लिखने की सफलता निश्चित है। आणि त्यानंतर कहाणी यांचे जे शीर्षक आहे खूपच रोचक म्हणजे खूपच छान दिलेले होणार आहेत आणि त्याचं जे वाचन करतात त्यांचा कहाणी पडतावर किंवा होतावर उत्सुक होणार पाहिजे आणि त्याच्या बातोचं तुम्ही नीट प्रमाणे ध्यान देवा। कारण की जेव्हा आपण फिल्म बघतात किंवा चित्रकार बघतात तेव्हा आपल्याला का ते आनंद वाटतं, कारण की आपल्याला उत्सुक वाटतं की यामध्ये काय होणार की यामध्ये तसेच तुमचं पण कहाणी होणार आणि तसंच तुम्हाला पण लिहायचं आहे की याबद्दल तुम्हाला कसे प्रमाणे लिहायचं आहे। कळलं? हो। तर अजून काय आहे चला बघूया। मुद्दों के आधार पर कहानी लेखन। इथे मुद्दे तुम्हाला दिलेले आहे याबद्दल ही तुम्हाला कहानी लिहायचं आहे। पहिला है, सरोवर के किनारे एक बड़ा पेड़, पेड़ पर एक कबूतर, सरोवर में बहती हुई चींटी, कबूतर का देखना, पत्ता तोड़कर पानी में गिरना, पत्ते पर चढ़कर चींटी का बाहर आना, एक शिकारी का कबूतर पर निशाना लगाना, चींटी का देखना, शिकार के पेड़ पर काटना, कबूतर का उड़ जाना। तर या तुम्हाला मुद्दा दिलेला आहे आणि त्याचा शीक पण तुम्हाला लिहायचं आहे किंवा शीर्षक पण लिहायचं आहे। कळलं? हो। तर चला बघूया। बघा, इथे तुमच्या कहाणीची सुरुवात होत आहे। एक सरोवर के किनारे बरगद का एक निशाना चुकाने वाला पत्तों की आवाज भलाई का बदला पेड़ था। एक सरोवर होता त्याच बरगदचा पेड़ होता आणि त्याच एक निशाना चुकून पत्त्याचा आवाज आणि भलाई यांचा बदला पेड़ होता। उस पर घोंसला बनाकर एक कबूतर रहता था।
आणि त्या वृक्षावर घोंसला बनवून एक कबूतर राहत होता। पेड़ की जड़ में चींटियों का बिल था आणि पेड़ यांचा जड़ामध्ये चींटी यांचा बिल होता। एक दिन बहुत बारिश हुई। एक दिवस खूपच वर्षा होली होती, पाऊस होता। चींटियों के बिल में भी पानी भर गया। डाली पर बैठे कबूतर ने देखा आणि चींटी यांचा बिलवर पाणी आतमध्ये घेऊन गेला होता आणि हे कोणी पाहिले? कबूतरनी पाहिले। चींटियों के बिल में भी पानी भर गया था, हे कबूतरनी पाहिले। देखा की एक चींटी पाणी में छटपटा रही है आणि तेवढ्यात कबूतर काय पाहिले की एक चींटी जी आहे पाणीमध्ये झटपट आहे। कबूतर को चींटी पर दया आई। जेव्हा कबूतर हा बघितले त्यांना खूपच दया वाटली आणि त्यांनी काय केले चला बघूया। उसने एक पत्ता तोड़ा और नीचे फेंका। कबूतर ने काय केले? एक पत्ता तोडले, एक पत्ती तोडली आणि खाली पाणीवर टाकले। पत्ता चींटी के बिल्कुल पास गिरा आणि पत्ता कुठे पडला? चींटीच्या जवळही पडला, मुंगीच्या जवळही पडला। चींटी तुरंत पत्ते पर चढ़ गई और तेवढात जी मुंगी होती ते पत्तेवर चढली और थोड़ी ही देर में पानी से बाहर आ गई आणि थोड्या ही वेळात पाणीतून बाहेर आले। काफी दिनों की बात है आणि नंतर हे झाले आणि नंतर काय काही दिवस झाले। एक चींटी बिल से बाहर आई आणि एक चींटी परत बाहर आली। उसने देखा कि एक शिकारी बरगद की डाल पर कबूतर पर निशाना लगा रहा है। त्याने काय पाहिले की एक शिकारी जे आहे ते बरगदचा जे डाळ आहे त्यातून जे कबूतर आहे त्यातून निशाना लावत आहे। चींटी एकदम तेजी से दौड़ी और शिकारी के पास पहुंचकर उसने उसके पैर पर बैठे काट लिया। तिची चींटी काय पाहिली की तिने काय पाहिले ते एकदम जोरात पडली आणि जिथे शिकारी उभे राहत होता त्याच्या पैर मध्ये जाऊन काटली, तिला खूपच जोरात काटली। उसी समय शिकारी के धनुष्य से तीर छूटा आणि त्याच वेळी शिकार जे करत होता त्यातून धनुष्य तीर होता ते खाली पडला। पर चींटी के काटने के कारण उसका निशाना चूक गया आणि जे चींटीचं काटले होता त्यातून त्याचा जे निशाना होता कबूतराच्या समोर ते चुकला। तीर कबूतर के पास से पत्तों में आवाज करता हुआ पास की डाली में घुस गया आणि तीर कुठे गेला ते आवाज करून पासच्या डालीवर पोहोचला। कबूतर तुरंत उड़ गया आणि त्याच वेळी जे कबूतर होता त्या उड़कर गेला। चींटी खुश हुई क्योंकि उसने अपनी जान बचाने वाले कबूतरों की समय पर सहायता की आणि चींटी खूपच आनंदी झाली कारण की जो सहायता कबूतरने चींटीचा केलेत होता, मुंगीला केलेले होता त्याही मुंगीने आज कबूतरची जान वाचवली होती। तर यापर्यंत तुमची जी कहाणी होती हे संपून गेली आहे। तर याची शिक काय आहे? भलाई करने वाले का सदा भला होता। जेव्हा तुम्ही भलाई करणार तेव्हा तुमचा पण भलाही होणार, जेव्हा तुम्ही भलाई नाही करणार तुमचं भला नाही होणार। कळलं? हो। तर अजून आहेत एक ते पण बघूया। खरगोश और कछुआ दोनों में दौड़ की शर्त लगना। खरगोश का आगे निकल जाना, खाकर सो जाना, कछुए की धीमी गति, लगातार चलने में जान, जीत जाना, खेत में खरगोश की हार सीख। आता याचा तुम्हाला मुद्दा दिलेला आहे, यांचा तुम्हाला काय करायचं कहाणी लिहायचं आहे। तर चला बघूया। बघा याचं शीर्षक काय? कछुआ और खरगोश। त्यामध्ये मी शीर्षक नाही दिले होते कारण की तुम्हाला हे शीर्षक शोधायचं आहे आणि लिहायचं आहे। मी इथे तुम्हाला कहाणी दिलेली आहे, तुम्हाला त्याचा शीर्षक लिहायचं आहे। इथे मी तुम्हाला शीर्षक देत आहे। बघा, अमरकंटक वन में रूप तालाब था। अमरकंटक या स्थानावर एक रूप तालाब होता। उसमें किच्चू कछुआ रहता था। त्यामध्ये किच्चू कछुआ राहत होता। पास ही घर बनाकर बीनू खरगोश रहता था आणि जवळही एक खरगोश राहत होता, त्याचं नाव काय होतं? बीनू। बीनू बहुत तेज दौड़ता था आणि बीनू जो खरगोश आहे ते खूपच जोरात पळत होता। किच्चू धीरे धीरे चलता था आणि जे किच्चू कछुआ होता ते खूपच धीरे 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 चालत होता। बीनू किच्चू को चाल का मजाक उड़ाया करता आणि असं होतं की जे एक दोघं मित्र होते ना तर मजाक उडवतात, तू किती हळू चालतात, मी किती जोरात चालतात असं प्रमाणे। एक दिन किच्चू ने कहा, बीनू हम दोनों दौड़ेंगे। एक दिवस काय झाला, किच्चू काय म्हणाला की बीनू आम्ही दोन आज दौड़णार आहे किंवा पडणार आहे। जो तालाब के दूसरे छोर पर बने मंदिर तक पहुंचेगा, जो तालावर से दुसऱ्या छोरवर जे मंदिर आहे तिथे स्थित तिथे पोहोचला वही विजेता बनेगा और वही जिंकण आहे तेहीच विजेता आहे असं आपल्याला समजून घ्यायचं आहे। त्यांना काय म्हणाले चला बघूया। कळलं यापर्यंत? हो। तर अजून काय आहे बघूया।
दूसरे दिन किच्चू ने चलना शुरू किया। बीनू तेजी से दौड़ा और किच्चू से बहुत आगे निकल गया। दुसऱ्या दिवशी काय होता की किच्चूने चालला सुरुवात केली. बीनू तेजी से दौड़ा आणि किच्चू समोर पाहिला. किच्चू ने उसे कहीं भी दिखाई नहीं दिया. किच्चू उसे कधीही कुठेही दिसत नाही होता. उसे सामने गाजर का खेत दिखाई दिया आणि त्याच वेळी त्याला समोर एक गाजरचा शेती पाहिली. वह खेत में चला गया और उसने भरपेट गाजर खाई. तेवढ्यात ते शेतीमध्ये गेला आणि भरपेट गाजर खाल्ला और वही लेट गया आणि तिथेही झोपला, लेट गेला. उसे गहरी नींद आ गई आणि ते झोपून गेलं आणि त्याला खूपच गहरी नींद आलेली होती. उधर किच्चू लगातार चलता रहा. त्याच वेळी जे किच्चू होता ते आपल्या बरोबर धीमे धीमे लगातार चलत होता. चलते चलते वो तालाब के दूसरे छोर तक पहुंचा आणि त्याच वेळी चढत चढत ते तो कुठे पोहोचला? तलावाचा किनाऱ्यावर पोहोचला होता और मंदिर के पास जाकर बैठ गया. और कुठे गेला? मंदिरच्या जवळ जाऊन बसला. जब बीनू की नींद खुली तो उसने किच्चू को कहीं भी दिखाई नहीं दिया. जेवढ्यात त्याची नींद उठला तर त्याने पाहिलं की तिला ते कुठंही नाही दिसत आहे. वो बहुत खुश हुआ और तेजी से दौड़ने लगा आणि त्यापर्यंत खूपच आनंद वाटला तिला आणि जोरात त्या पडू लागला. जब वो मंदिर के पास पहुंचा तो वहां किच्चू को बैठा देखकर हैरान रह गया. तेवढ्यात जे मंदिरला ते पाहिले आणि तिथे बघितले की तिथे किच्चू आहे. हा पाहून त्याला खूपच हैरानगी झालेली होती, कारण की तिला असं वाटलं होतं की ते आतापर्यंत तिथे नाही पोहोचला आहे. किच्चू बोला, कहो बीनू, कौन जीता? बीनू खिसिया गया आणि तेवढ्यात तो म्हणाला की सांग मला कोणी जिंकला. तर ते खूपच खिसिया गया म्हणजे खूपच नाराज झाला की असा काय झाला. तर यांचा शिक्का आहे, घमंड का परिणाम बुरा होतात. कधीही तुम्ही घमंड करू नये, कारण की त्यांचा परिणाम आपल्यालाही भोगायचा हवे. म्हणून तुम्ही कधीही आपल्या समोर किंवा आपल्या बरोबर कधीही घमंड करू नये. कळलं हा दोन कहाणी गोष्टी कळलं? हो. कसं लिहायचं हे पण कळलं? हो. तर तुम्हाला मी गृहकार्य देणार आहे. बघा, इथे मी तुम्हाला गृहकार्य दिलेले आहे. तर मी प्रश्न तुम्हाला बोलते आणि तुम्हाला समजून लिहायचं आहे. बघा, निम्नलिखित प्रत्येक रूपरेखा के आधार पर कहानी लिखो और उचित शीर्षक दो. पहला है एक चरवाहा, झूठ मूठ का शोर करने की आदत, भेड़िया आया चिल्लाना, लोगों का मदद करने के लिए चारवाहों का हंसकर मजाक बनाना, 2-3 बार ऐसा ही होने के बाद सचमुच भेड़िया का आना, चरवाहे का चिल्लाना, किसी का न आना, भेड़ियों का भेड़ लेकर चले जाना. तर तुमच्या समोर असा प्रमाणे हा प्रश्न दिलेला आहे. तुम्हाला आता याचं उत्तर लिहायचं आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. कळलं? तर तुमच्या समोर दुसरा पण आहे. 2 मित्र जंगलमध्ये राहते. भालू यांचा येणार जाणार होता. एक मित्र का पेड़ पर चढ़ जाना, दूसरे का जमीन पर लेटना, त्यानंतर भालूचा पास काम सूंघना आणि चले जाना. याबरोबर दूसरा मित्र करे पेड़ उतरना, पूछना भालू के कान में क्या कहा, दूसरे के मित्र का स्वार्थी बुद्धना. तर याबद्दल तुम्हाला असंच मी तुम्हाला दिलेले आहे. त्यांना तुम्हाला वाचून घ्यायचं आहे किंवा पढून घ्यायचं आहे आणि याबद्दल तुम्हाला कसे प्रमाणे तुम्ही लिहिणार आहे हे तुमचं मत आहे. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की कशाप्रमाणे आपण जे आपल्या समोर आलेला आहे कहाणी लेखन ते कशा करणार किंवा त्यांचा प्रयोग कसा करायचा ते इथे मी 2 तुम्हाला गृहकार्य दिलेले आहे. तर या गृहकार्याचा तुम्हाला काय करायचा? शोध करायचा किंवा विचार करायचा आणि त्यानंतर तुम्हाला कहाणी लेखन हा पूर्ण करायचा किंवा लिहायचा आहे. कळलं की नाही? सांगा लवकरच. कळलं. धन्यवाद.